सामन्याला सुरुवात. चिन्मय पारकर नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार. ओन नंबर 1 प्रणित माधवचा पहिला बॉल. दिवस क्रमांक 2 पहिला सामना. आपटलेला बॉल फुल करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक बॅकफुटवर येत असताना बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर एकेरी धाव. प्रणित माधव चांगला गोलंदाज आहे. युवा उद्योन्मुख गोलंदाज. काल चांगला खेळ केला होता प्रणितने. यावेळेला संधी. कॅप मधून बॉल निघून जातोय. एक टप्पा घेत घोषांकी चित्रात रन मिळणार आहे 1 आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. टीम 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध टीम रॉयल स्टॅलियन त्यांच्या मागे खरेडेदार बनून संकेत राणेला आपण पाहतोय. त्याने सांगितलं की कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. काल थोडासा परफॉर्मन्स आमचा खराब राहिला होता असं त्याने सांगितलं, पण आज मात्र आम्ही तो प्रयत्न करू सामना जिंकण्याचा आणि तो प्रयत्न आता मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. प्रणित पटलेला बॉल चांगला आहे. गुड लेंथ वरती पिचिंग झाला. थोडीशी चेंडूने उसळी घेतलीये. बरोबर गेले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. हा बॉल बरोबर पडला आणि त्यानंतर थोडीशी चेंडूने उचली घेतली. थोडंसं चेंडूने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव. डॉट बॉल. हो आणखीन एक चेंडू बरोबर टप्प्यावर आणि आता आणखीन एक निर्धाव. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय प्रेक्षक गॅलरीमध्ये. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस आणि अंडरम बॉक्स क्रिकेट विश्वातील एक नामवंत फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सिद्धेजी महाडिक थेट काळ्या चौकीवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी या लालबागच्या कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये उपस्थित. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. LCD 2026 स्लोअर 1 बॉल. आता गतीमध्ये परिवर्तन. लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय प्रणित माधव. लक्ष वेधून घेतलं या गोलंदाजाने सगळ्यांचंच. प्रणित माधव रब्बाडा या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू आज मंत्रमुग्ध केला आपल्या गोलंदाजीने. कारण काल पहिल्या रजनीमध्ये देखील त्याने चांगला खेळ केला होता. दडपण दबाव निर्माण झाले राहुल कहारवर. आता धावा झाल्या 2. खेळपट्टीचा बरोबर अंदाज घेऊन हा सामना खेळावा लागेल, कारण ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांना. रॉयल स्टॅलियन संघ पुन्हा एकदा त्याच ताकदीने मैदानात उतरलाय. व शेवटचा बॉल. आता बॉल खाली राहिलाय पडल्यानंतर. वा प्रणित वा. लगातारचे 4 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 2. बिनगडी बाद. टीम ड्रीम 11 लालबाग चांगलं कमबॅक केले. सकाळचं सत्र पहिला सामना. खेळपट्टीचा बरोबर अंदाज घेऊन फलंदाजी करावी लागेल. राहुल कारने सांगितलं की काल आपण पाहिलं थोडीशी खेळपट्टी ओली होती. आज पहिला सामना आहे. खेळपट्टीवर थोडंसं दव साठले. थोडीशी खेळपट्टी ओली आहे. त्याचा अंदाज घेऊन अभ्यास करून ही मॅच आम्हाला खेळावी लागेल आणि बरोबर रब्बाडाने देखील ती कामगिरी करून दाखवली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा आता धाव फलकावर. टीम ड्रीम 11 लालबाग. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. हे सर्व दर्दी प्रेक्षक सकाळच्या पहिल्याच सामन्यामध्ये गर्दी करतायत मैदानात. शाळा सुटलीये. शाळा सुटल्यानंतर या मनमुराद मॅचचा आनंद घेण्यासाठी हे सर्व आज क्रिकेटचे चाहते मैदानामध्ये उपस्थित. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस शनिवार. आता आलाय ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी आयुष रोगे. डावपुरे आताचा गोलंदाज आयुष रोगे. त्याने देखील चांगली कामगिरी केली. हा आयुष रोगे आपण पाहतोय अगदी युवा आहे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत आलाय आयुष रोगे. चांगला फिरवतो हा चेंडू. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. डावपुरे आताचा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड बॉलर. पहिलाच बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली होती. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहिलं तर प्रसाद साळवी ताईना. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. फलंदाजांना जकडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय टीम रॉयल स्टॅलियन संघाकडून. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. संकेत राणेने सांगितलं मुलाखती दरम्यान.
स्लोअर वन बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे. चिन्मय पारकरने केलाय वार. बॉल झालाय फरार. 4 धावांसाठी आजच्या दिवसातील पहिला चौकार. डीजे पहिला चौकार. चांगला स्ट्रोक चिन्मय पारकरच्या बॅट मधून. धावा झाल्यात 6. 6 ऑन बोर्ड. आपटलेला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये फटका. गॅप शोधून काढलाय. चांगला स्ट्रोक आहे. 1 धाव आता केली आहे कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर 7. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावर झाल्या. ड्रीम 11 लालबाग कमबॅक करतोय पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये रब्बाडाने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर आयुष रोगे आला. त्याने पहिला चेंडू हाताळला, तो निर्धाव आला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला फलंदाज चिन्मय पारकर आणि या तिसऱ्या बॉलवर आता एकेरी धाव आली आहे. स्लोअर वन बॉल. गतीमध्ये परिवर्तन. पंचांकडे अपील केली आहे. अपील पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. चांगला बॉल हाताळला पुन्हा एकदा आयुष रोगेने. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजांचं आतापर्यंत वर्चस्व राहिले या मॅच मध्ये. टीम रॉयल स्टॅलियन. फुल टॉस आणि फुल टॉस. फटका फसला होता. संकेत राणे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॉल मात्र निघून गेलाय. गोचंकी चित्रात रन मिळणार आहे 1. धावसंख्या इकडे पुढे सरकली. आता धावा झाल्या आहेत 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावर. चांगला बॉल होता. मोठा फटका खेळायचा होता. राहुल कहारला. बॉल मात्र निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. स्लोअर वन बॉल. बॅटची आतली कडा. थोडासा बचावलाय फलंदाज आणि बॉल मात्र निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात. वा. आयुष रोगेचं देखील कौतुक करावं लागेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर. प्रणित माधव. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय पारकर. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येतोय. काय गोलंदाजी. इकॉनॉमिक स्पेल हाताळतोय प्रणित माधव. रब्बाडा मंत्रमुग्ध केल्या आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सामन्यामध्ये. काय गोलंदाजी करतोय पहा प्रणित माधव. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. त्याला ठाऊक आहे या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे. टीम रॉयल स्टॅलियन या संघाला तो प्रयत्न प्रणित माधव करतो या मॅच मध्ये. वेग आहे या गोलंदाजाकडे. प्रसाद बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॉल हलक्या हाताने ढकलला होता. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर होते. 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 10 या आकड्यावर. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. आमचे राज मारू कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत. कालपासून आपण पाहिलं तर प्रयत्न करतायत. प्रत्येक क्षणचित्र ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. आपटलेला चेंडू समोरच्या दिशेने खेचलाय राहुल कहारने आणि बॉल आता फरार झालाय.
आता नक्की किती धावा आहेत ते पाहायचंय. ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल कहारने तो यशस्वी झाला आणि आता आलाय चौकार. डीजे पुलच्या बॅट मधून 14 धावा धावफलकावर 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला मकरंद मालप एक धाव कंप्लीट केली आहे. थोडासा लेझी होता मकरंद मालप हेच सांगतोय संकेत राणे, कारण हा महत्वाचा विकेट आहे. त्याने सांगितलंय आपल्या सर्व खेळाडूंना 15 धावा आता धावफलकावर झालेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ओव्हर नंबर 3 मधील. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजांनी. हो यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका चिन्मय पारकरच्या बॅट मधून. हा बॉल आता गेलाय गोशांकी चित्रात. 2 धावा मिळणार आहेत. कारण काल आपण पाहिलं पहिल्याच रजनीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये जोडी होती राहुल कहार आणि अमित महाडेश्वरची. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या सामन्यातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये जे 2 सलामीवीर फलंदाज आहेत ते वेगळे आहेत. एक राहुल कहार आहे आणि त्याच्या समवेत चिन्मय पारकर मैदानामध्ये आलाय. रणनीती आखली गेली या मॅच मध्ये. टीम ड्रीम 11 लालबाग या संघाकडून. धावा झाल्या धावफलकावर 17. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करतायत. दादा शाबाश शाबाश. एक बॉल डालना दादा, एक बॉल डालना रबड़ा इसको. मकान जरा मॅच मध्ये राहा दादा, लेझी नको. भेटणार आयुष लक्ष ठेव रबड़ा. 17 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. ओ चांगला बॉल. बरोबर टप्प्यावर हाताळलेला चेंडू. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 17. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. टीम रॉयल स्टॅलियन संघाने स्टार्ट ठेव. प्रसाद बहुत अच्छे दादा. प्रसाद साळवी. ओव्हर नंबर 4. ओहो पहिलाच बॉल नाकाच्या समोरून बरोबर गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आता गोलंदाजाला दिली जाईल. चांगलाच बॉल हाताळला होता. पहिलाच बाउन्सर पाहायला मिळाला. प्रचंड उसळी घेतली पडल्यानंतर या चेंडूने. डॉट बॉल. 17 धावा धावफलकावर झाल्या ड्रीम 11 लालबाग.
पुढचा बॉल समोर खेचलाय मकरंद मालप, चांगली फिल्डिंग. लॉंग बॉलला तो तैनात आहे. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 18. कम ऑन यार मकरंद, थोड़ा स्टार्ट लेता तो हाथ में आता कैच. ये विकेट चाहिए अपने को. तो प्रसाद स्लोअर वन बॉल, चिन्मय पारकर पिक करत असताना बॉलला पाठवलंय दूर 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 दूर, खूप दूर. 4 चौकार. ओहो, स्लोअर वन बॉल होता, स्लो वन बॉल होता आणि त्यानंतर आता डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या एकीने पुढे सरकली. 23 धावा आता धाव फलकावर झाल्या 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 बॉल डालना है. अच्छा 2 बॉल डालना है दादा. पप्पू 2 बॉल निकालो, 2 बॉल निकालो. सामना क्रमांक 5 टीम श्रीमंत समर्थ आणि श्री 11 दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. स्लोअर वन बॉल, ओ हो, राहुल कहारच्या बॅट मधून जोरदार प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 चौकार. कम बॅक केले टीम ड्रीम 11 लालबाग या संघाने. पहिल्या 2 ओव्हर मध्ये वर्चस्व राहिलं होतं टीम रॉयल स्टॅलियन या संघाचं आणि त्यानंतर आता पुढील 2 ओव्हर मध्ये वर्चस्व राहत आहे टीम ड्रीम 11 लालबाग या संघाचं. कारण चिन्मय पारकरच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. राहुल कहारच्या बॅट मधून देखील आतापर्यंत 2 चौकार. समोर मिनी हेलिकॉप्टर बरोबर लँड झालाय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा आलाय राहुल कहारच्या बॅट मधून. चौकार. झालाय 31 धावा धाव फलकावर झाले. स्कोर कार्ड वरती आपण नजर टाकली तर पहिल्या ओव्हर मध्ये प्रणित माधवने धावा खर्च केल्या होत्या 2 आणि त्यानंतर दुसरी ओव्हर आपण पाहिली तर गोलंदाज आयुष रोगेने 7 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा प्रणित माधवने 8 धावा खर्च केल्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये प्रसाद साळवीने तब्बल 14 धावा खर्च केल्यात. महागडे षटक या मॅच मधील ओव्हर नंबर 5 मकरंद मालपकडे चेंडू सुपूर्त केलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलं जाईल. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 31 झाल्यात धाव फलकावर. 31 मकरंदचा पहिला बॉल. यस, पहिल्याच बॉलवर विकेट. दांडी गोल. फलंदाज चिन्मय पारकर आउट.
कोण आदळला यस्टेनवर विकेट आली आहे. आता नवीन बॅटर आहे दीपक शर्मा. 31 धावा धावफलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय. दीपक शर्मा नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. फुल टॉस बॉल आणि ऑन साइडला फटका खेळलाय. एक धाव आता केली आहे कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावर टीमची. आता 32 धावा धावफलकावर झालेत. मागे नको असू दे, सिंगलच होणार आहे. रबडा लक्ष ठेव. मकरन बहुत अच्छा, बहुत अच्छा. मिलेगा भाई, यही मिलेगा. तू ही निकालेगा दादा इसको. राहुल कहार आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 32 झाले धावफलकावर. 32. स्लोअर वन बॉल. यस, आणखीन एक दांडी गुल करून टाकली आहे. नाव आहे मकरंद मालक. दोन्ही सलामीवीर फलंदाजांना दाखवलाय थंबूचा रस्सा. राहुल आउट. पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला अमित महाडेश्वर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक शर्मा. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा कॉल असेल. टीम श्रीमंत समर्थ आणि श्री 11 दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचंय. मकरनचा पुढचा बॉल बरोबर टप्प्यावर. प्रणित डायरेक्ट थ्रो प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न केलाय. चांगला थ्रो आहे. चांगला कॉलिंग होतं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली आहे. 33 धावा आता धावफलकावर झाले. 33 ऑन बोर्ड. बहुत अच्छा दादा, बहुत अच्छा मकरन. शाबाश 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 शाबाश. मकरंद मालप चांगली गोलंदाजी मकरंद मालपने आतापर्यंत केली आहे. 4 चेंडू त्याने हाताळले. 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स. थोडं मागून ये. शेवटचं षटक आहे महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक या मॅच मधील. दीपक शर्मा स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस होता. आडव्या बॅटने फटका खेचलाय. बॉल निघून जातोय मैदानाच्या बाहेर. मिळणार आहेत 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. आयुष एक बॉल मागून ये. जिकडे बॉल गेला तिकडनं ये. थांब 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 मकरन. रबडा त्याला चिटकू नको. थोडा असं ये. 35 धावा धावफलकावर. 2 गडी आतापर्यंत माघारी परतले टीम ड्रीम 11 लालबाग. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील, पहिल्या डावातील शेवटचा बॉल शिल्लक. चलो मकरन, बहुत अच्छे दादा. एक डालना है, सिर्फ एक डालना है. बहुत अच्छे, बहुत बढ़िया. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. तोच ट्राय करणार. Limit नाही आपल्याला. चांगली गोलंदाजी मकरंद मालपने या षटकामध्ये केली आहे. देत ओव्हरचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी कमबॅकच करून दिले पुन्हा एकदा टीम रॉयल स्टॅलियन या संघाला. कारण आतापर्यंत 4च धावा मकरंदने खर्च केल्यात या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल. बॅटची वरची कडा घेऊन बॉल निघून गेलाय गोलशेकी क्षेत्रात. मिळणार आहे एकच धाव. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 36 जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 37 धावांची गरज असणार आहे. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. टीम श्रीमंत समर्थ आणि श्री 11 दोन्ही कॅप्टन्स प्लीज कम ऑन स्टेज. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल.
आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंत समर्थ हर्षल घाडीगावकर एका बाजूला पाहायला मिळतोय आणि शैलेश शेडगे एका बाजूला. परेश यादव यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. हा महत्वपूर्ण सामना आहे, दिवस क्रमांक 2 मधील दुसरा सामना. टेल्स आणि हेड्स. हेड्स इज द कॉल. यस, हेड इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. शैलेशजी, काय निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. समोर देखील एक ताकदवर संघ आहे. हर्षल गाडीगावकर या संघाचा कर्णधार आहे. कालचा सामना खेळत असताना त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागलाय. तुम्हाला देखील पराभव स्वीकारावा लागलाय. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. काय रणनीती आखणार आहे या मॅच मध्ये? रणनीती अशी काय नाही आहे आमची, पण जे लास्ट मॅच चुका झाल्या त्या सुधारायचा प्रयत्न करू. आणि हारायचं म्हटलं तर ते लीग मॅच आहे, 5-5 आहे. कोणाचा म्हणजे ते पण क्लोज मॅच हरले आहेत, आम्ही पण क्लोज मॅच हरलेलो आहे. त्याच्यामुळे तोही आम्ही एक विनिंग पॉईंट आम्ही समजतो आणि पॉझिटिव्ह अप्रोचने जाऊन पुढचे टुर्नामेंटला सामोरं जाऊ. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हर्षल, काय सांगशील? समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची. 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ देखील ताकदवर आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? फलंदाजी करायचा निर्णय आमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. काल काल सुद्धा आम्ही पहिली फलंदाजीच केलेली. काल जसा टार्गेट उभा केलेला 40-43 तेवढा धावा करायचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि चांगली मॅच होईल. तुम्हाला चांगली मॅच बघायला भेटेल. आणि संघामध्ये कॉर्डिनेशन कसं आहे? संघामध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे. लीग स्टेज असल्यामुळे सर्व खेळाडू वेगवेगळे आहेत. पहिल्यांदाच आम्ही नवीन संघ म्हणून खेळतोय, पण चांगलं कॉर्डिनेशन आहे. चांगली टीम बनली आहे. काल तुम्ही पाहिले आमची लढत थोडक्यासाठी हुकली, पण आम्ही आता चांगला प्रयत्न करू जिंकण्याचा. या मॅच साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर दिवस क्रमांक 2 दुसऱ्या सामन्याचा टॉस झालाय. टीम श्री 11 विरुद्ध श्रीमंत समर्थ. श्रीमंत समर्थ या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 37 धावांची गरज असणार आहे. ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी राहुल कहारला आमंत्रित केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहतोय प्रणित माधव. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत मकरंद मालप. हे 2 सलामीवीर बॅटर. 30 बॉल मध्ये 37 धावांची गरज. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे, थ्रो चांगला आहे. अमय्य परब. 1 धाव कंप्लीट. जगन्नाथ महाजन स्वतः संघ मालक. चांगलं बॅकअप त्यांनी दिले आणि संघाचं आता खातं देखील उघडले. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. बरोबर टप्प्यावरती बॉल होता. हलक्या त्याने बॉलला पुश केलं. प्रणित माधवने 1 धाव कंप्लीट केली आहे आणि संघाचं खातं उघडले. जितेंद्र याला आपण पाहतोय शॉर्ट कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग कालच्या पहिल्या रजनीमध्ये जितेंद्रने देखील केली आहे. 14व्या पर्वामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला होता. समोर मकरंद मालप इज ऑन फायर. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बरोबर ओळखला बॉलला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. मकरंद मालपची हीच ओळख आहे. जेव्हा जेव्हा तो मैदानात असतो तेव्हा तेव्हा समोर फटके ठोकण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 5. पहिल्याच ओव्हरचा खेळ आणि पहिल्याच ओव्हरचा दुसरा चेंडू मैदानाच्या बाहेरच फेकून दिलाय मकरंद मालपने. आणि चांगला बॉल बरोबर टप्प्यावर हा बॉल होता. बॉल मात्र निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात गॅप मधून. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने आता पुढे सरकली आहे. जाऊन पोचली आहे धावफलकावर टीमची आता 6 या आकड्यावर.
यावेळेला फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा दिली आहे मकरंद मालप यांनी, बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा गोसाकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. चांगला स्ट्रोक मकरंद मालप यांच्या बॅट मधून. धावसंख्या 1 ने आता पुढे सरकेल. 7 धावा आता धावफलकावर झालेत. आणि कालच्या शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी होता तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. यश पवार ठरलेत मॅन ऑफ द मॅच. यश पवार आपण या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. कालच्या पहिल्या रजनीमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये काय खेळ केला यश पवारने. 16 धावा त्याने केल्या आणि त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवलाय त्या सामन्यामध्ये आणि तो पुरस्कार त्याला दिला जाईल. आणि एक विकेट देखील मिळवली होती कालच्या पहिल्या रजनीतील शेवटच्या सामन्यामध्ये. चला यश या व्यासपीठावर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. धावा झाल्यात 7. मकरंद मालप स्ट्रायकिंग एंडला. आपटलेला बॉल पुन्हा एकदा खेचलाय. बॉल जाईल का मैदानाच्या बाहेर पाहायचंय. आणि यस हा बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. मकरंद मालप चांगली फलंदाजी करतोय. संघाला गरज आहे आता बॅटिंग करावी लागेल. तंत्रशुद्ध टेक्निकचा वापर केला जाईल या मॅच मध्ये. आता 9 धावा धावफलकावर झालेत. मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेलंय कारण 25 बॉलचा काही शिल्लक आहे. 25 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 28 धावांची गरज आहे. इथून पुढे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर टीम रॉयल स्टॅलियन या संघाला. कारण जेवढ्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये हव्या होत्या तेवढ्या धावा आतापर्यंत आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. चौकार देखील आला, दुहेरी धावा देखील आल्या. मकरंद मालप आणि प्रणित माधवने चांगली सुरुवात करून दिली आहे टीम रॉयल स्टॅलियन या संघाला. समोर फटका खेचलाय बरोबर मकरंद मालपने. बरोबर दुसऱ्या चेंडूवर चौकार राहुल कहारच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून त्या बॉलला पाठवलं अनुपम अपार्टमेंटच्या दिशेने 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. 9 धावा धाव फलकावर. स्कोर कार्डवर 9 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. टीम रॉयल स्टॅलियन संघ आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिलाच सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न. बॉल गुल मैदानाच्या बाहेर. आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर. मॅचचं समीकरण पूर्णच आता बदलून गेलंय. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल यश पवार यांना. विनंती असेल संतोषी मालप आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल यश पवार या खेळाडूला. कालच्या पहिल्या रजनीतील शेवटच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला या खेळाडूने आणि त्याच्या जोरावर हा सामनावीर ठरला होता यश पवार. पवारची पॉवर या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरच हा सामनावीराचा पुरस्कार. यश पवार काय सांगशील मॅच बद्दल. कारण सामना अटीतटीचा होता. शेवटचं षटक शेवटच्या षटकामध्ये गरज होती ती धावांची आणि तुझ्या बॅट मधून धावा आल्या. काय सांगशील त्या मॅच बद्दल. काल जिंकायचं तर होतं कारण का टुर्नामेंटची पहिली मॅच होती ती इम्पॉर्टंट असते खूप. जिंकायचं होतं. चान्स भेटला मी करून दाखवलं. एवढा ओनरनी माझा विश्वास ठेवून मला टीममध्ये घेतलाय त्याचा काहीतरी मी उपयोग केला. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. होते यश पवार. पहिल्या रजनीतील शेवटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवलाय. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नितेश अष्टमकर पेरू कंपाऊंड एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. वेग आहे या गोलंदाजाकडे देखील. त्या वेगाची चर्चा होईल. अगदी प्रणित माधवला आपण पाहतोय, नितेश अष्टमकरला आपण पाहतोय, चिन्मय पारकरला आपण पाहतोय, कौस्तुभ भैरेला आपण पाहतोय, राजेश मंडल. काल दुर्वांग बागवेने चांगला खेळ केला होता. असे नवीन नवीन खेळाडू आता मात्र उदयाला येत आहेत. पहिलाच बॉल प्रणित माधवसाठी. कवच क्षेत्रामध्ये बॉलला उडवले. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. बॉल मात्र गोशंकी क्षेत्रामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. 1च धाव मिळणार आहे. 12 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. 12 ऑन बोर्ड. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. यावेळेला सरळ खेचलाय प्रणित माधवने. बॅकफुटवर येत असताना समोर पंच निघून जातोय. बॉल दुहेरी धावेसाठी.
अशाच फटक्यांची गरज आहे टीम रॉयल स्टॅलियन या संघाला, कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं गोलंदाजांचं वर्चस्व होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र राहुल कहार आणि चिन्मय पारकरने चांगली फलंदाजी केली. आता मात्र दुसऱ्या डावामध्ये पहिल्याच ओव्हरपासून टीम रॉयल स्टॅलियन फलंदाजी करत असताना त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. 14 धावा आता धावफलकावर झालेत, 14 ऑन बोर्ड. 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे. बॅकफुटवर आलेत, पुन्हा एकदा फुलचा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा दुहेरी धावेसाठी प्रणित माधव तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय. टेक्निक आहे या खेळाडूकडे आणि त्याच टेक्निकचा वापर आता या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय प्रणित माधव. धावा झाल्या धावफलकावर 16. 21 बॉल मध्ये आता 21 धावा करायचे आहेत. बॉल टू रन इक्वेशन आहे, 21 मध्ये फक्त 21 करायचे आहेत. बरोबर चालू आहे मॅच, बरोबर चालू आहे आणि बनूनच ठीक आहे. रॉयल स्टॅलियन संघ डगआउट मध्ये खुश असताना पाहायला मिळतोय, कारण या दोन्ही फलंदाजांनी तो कारनामा केलाय या मॅच मध्ये. तंत्रशुद्ध फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा बॅकफुट वर आलाय, पुल करत असताना बॉल झालाय गुल आउट ऑफ द पार्क. आणि पुन्हा एकदा आता नो बॉलवर हा दुहेरी धावेचा फटका. म्हणजेच काय, एकूण 3 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. ओव्हर स्टेपिंग पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे आणि या 3 धावा आता ऍड केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 19. 21 बॉल मध्ये आता फक्त 18 धावा करायच्या आहेत. फ्री हिट ऑन आहे, आता फ्री हिट ऑन असणार आहे. 21 बॉल मध्ये फक्त 18 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली कामगिरी केली टीम रॉयल स्टॅलियन या संघाने. कमबॅकच आलाय या मॅच मध्ये. फ्री हिट ऑन, फ्री हिट ऑन. 21 मध्ये 18 धावा करायचे आहेत. फ्री हिट, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. जगन्नाथ महाजन संघ मालक, डायरेक्ट थ्रो. बॉल कलेक्टच केला नव्हता नितेश अष्टम करणे. म्हणजेच का आता ही एक धाव कंप्लीट. धाव संख्या 1 ने आता पुढे सरकेल. 20 धावा आता धाव फलकावर. 20 बॉल मध्ये आता 17 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 20 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. फक्त 17 धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. टीम रॉयल स्टॅलियन संघ चांगली कामगिरी मकरंद मालपने केली आहे. त्याला चांगली साथ दिली प्रणित माधव रबाडाने. बॅकफुटवर येत असताना पुन्हा एकदा पुलचा फटका. हा बॉल निघून जातोय पुन्हा एकदा. आता घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. म्हणजेच काय, धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 21. 21 झाले धाव फलकावर. 21 ऑन बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील बिरकुट देखील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. अज्ञात एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा त्यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज सर्व क्रिकेटचे चाहते कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये उपस्थित. स्लोअर 1 बॉल, त्याला ओळखलाय, फेकून दिलाय आर पार मकरंद मालपने. आणखीन एक बॉल आता निघून जातोय घोषांकी क्षेत्रात. महागडे षटक, महागडे षटक. कारण या षटकामध्ये काय काय घडलंय पहा. नो बॉल गोलंदाजाने हाताळला जरूर होता. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेलंय. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असताना आणि 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 14 धावा करायचे आहेत.
बॅकफुटवर येत असताना चांगला बॉल हाताळला अमय परबने. बॉल पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उचळी घेतली, बॉल फिरला त्या ठिकाणी आणि बरोबर केला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. हॅलो हॅलो मयुरेश राणे जरा पाण्याचे बॉक्स घे ना आतून. 27-27. फक्त 10 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच. स्लोअर वन बॉल बॅकफुटवर येत असताना पुन्हा एकदा पुलचा फटका. आता काऊ कॉर्नरची दिशा निवडली आहे प्रणित माधवने. आणखीन 2 धावा आता ऍड होतील. आता फक्त 8च धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 29 झाल्या धावफलकावर. काय फलंदाजी केली. करंट रन रेट आपण पाहतोय 11.6चा. दोन्ही फलंदाज इन फॉर्म बॅटर आहेत. मकरंद मालपचं कौतुक करावं लागेल, प्रणित माधवचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. बॅकफुटवर येत असताना स्लोअर वन बॉल त्याला पिक करत असताना स्क्वेअर लेगची दिशा आता निवडली आहे आणि याही बॉलला पाठवलंय गोसंख्य क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा आता ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 31. म्हणजेच काय 14 बॉल मध्ये 6 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. रियाज ज्ञानदीप कासवकर यांचा संघ आहे टीम रॉयल स्टॅलियन. खुश असणार आहेत ज्ञानदीप कासवकर आणि रियाज कासवकर आपल्या या सर्व खेळाडूंवर, कारण चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये केलंय. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल मात्र आता निघून जातोय गोसंख्य क्षेत्रामध्ये. आता थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. बिमर पडताळला जाईल. गोसंख्य क्षेत्रामध्ये 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 32. अजून निर्णय आलेला नाहीये. पंचांचा नो बॉल आहे की नाही त्याची आता पडताळणी केली जाईल. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. LCD आहे. लालबाग क्रिकेट धमाका आहे. 2026 16वं पर्व आहे. इकडे सर्व काही पाहायला मिळणार आहे, कारण या दोन्ही फलंदाजांनी काय कामगिरी केली आहे. प्रभावित करणारी फलंदाजी पाहायला मिळाली. तंत्रशुद्ध फलंदाजी, टेक्निकचा वापर या दोन्ही फलंदाजांनी केलाय या मॅच मध्ये. आणि म्हणूनच की काय आता टीम रॉयल स्टॅलियन संघाने या सामन्यावर पकड मजबूत केली आहे. टीम 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध टीम रॉयल स्टॅलियन. संकेत राणे मुलाखती दरम्यान त्याने सांगितलं कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. प्रणित माधव, मकरंद मालपने केलेली कामगिरी पहिल्या डावामध्ये त्याला चांगली साथ दिली होती आणि त्यानंतर मात्र आता फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांनी मंत्रमुग्ध केले. 13 बॉलमध्ये फक्त 5 धावा करायचे आहेत. अजूनही निर्णय आलेला नाहीये. पंचांचा पडताळणी केली जाते. नो बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, इट्स नो बॉल. बीमर पडताळला गेलाय. बरोबर डिसिजन पंचांच्या माध्यमातून. आता पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिट बॉल, फ्री हिट ऑन आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आता 33. हो, फ्री हिट ऑन होती. फ्री हिट ऑन होती. बॉल मात्र आता डॉट बॉल असणार आहे. म्हणजेच काय आता 4 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. 33 झाल्या धाव फलकावर. हा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच काय आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जाईल. 12 बॉल मध्ये आता फक्त 4 धावा करायचे आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी.
शिवाजी युवा प्रतिष्ठान, संपूर्ण आयोजन समिती आणि संपूर्ण पदाधिकारी यांना विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर आपण जी मंडळाची आपली रूम आहे त्या ठिकाणी उपस्थित राहा. 12 बॉलमध्ये 4 धावा करायचे आहेत. अमित महाडेश्वर ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी. मकरंद मालपला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला पकडच मजबूत केली या सामन्यामध्ये टीम रॉयल स्टॅलियन या संघाने. फणीत माधवचा विचार केला तर 11 बॉलमध्ये 18 धावांवर फलंदाजी करतोय मकरंद मालप. 9 बॉलमध्ये 13 धावांवर बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल असणार आहे. म्हणजेच की आता 12 बॉलमध्ये फक्त 3 धावा करायचे. अमित महाडेश्वर ओव्हर नंबर 4 हाताळत असताना पाहायला मिळते. त्याचा पहिला चेंडू वाईट बॉल त्याने हाताळले. स्क्वेअर चेंडू अवांतर धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. तीन धावा करायच्या होत्या. मकरंद मालप समोर पंच करत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय 4 धावांसाठी आणि या विजयी चौकार. अभिनंदन टीम रॉयल स्टॅलियन. आणि राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान, संपूर्ण आयोजन समिती आणि सभासद या सगळ्यांना विनंती, आपण त्वरितच मंडळाच्या रूम मध्ये या. चौकार ठोकलाय मकरंद मालपने आणि मॅचच फिनिश केली आहे. हॅलो हॅलो.